भविष्याच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये पक्षाची बांधणी अतिशय उत्तम पद्धत करत असताना पुन्हा एकदा सत्तेच्या वाटेवरती निघावं या हेतूने आज आपण जो काही संवाद यात्रा सुरू केले, नवी मुंबईच्या या ऐतिहासिक स्वरूपाच्या मेळाव्यास आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले तुमच्या आमचे सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे नेते आदरणीय अजितदादा पवार, ज्यांच्या नेतृत्वाखाली या शहराने पूर्णपणाने कायापालट अनुभवला. देशभरामध्ये नेमकं कोणतं शहर विकासाच्या कामामध्ये प्रगतीपथावरती आहे असा उल्लेख या शहरात अभिमानपूर्वक करण्यात येतो. अशा या नवी मुंबईचे शिल्पकार आमचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक साहेब, ज्येष्ठ सहकारी श्री शशिकांत शिंदे, नगरीचे प्रथम नागरिक महापौर सुधाकरजी सोनावणे, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सरचिटणीस सहकारी माजी खासदार संजीवजी नाईक, आमदार जयदेवजी गायकवाड, आमदार संदीप नाईक, आमदार निरंजनजी गावकरे, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमोद इंद्राव, महिलांच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा चित्रताई वाघ, युवकांचे अध्यक्ष संग्राम कोटे पाटील, युवती अध्यक्ष स्मिता पाटील, ओबीसी सेलचे अध्यक्ष सुधीश्वर बागुदे, या शहराची संघटनेची जबाबदारी आम्ही विचारून सोपवलेली आहे. आमचे निरीक्षक सिद्धुला पाटील, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुधानंदराव सुतार, महिला अध्यक्ष माधुरी सुतार, स्थायी समितीचे अध्यक्ष शुभांगीताई पाटील, युवकांचे अध्यक्ष सुरज पाटील, सेवा दलाचे अध्यक्ष दिनेश पारे, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राहुल शिंदे, अल्पसंख्याक सेलचे आमचे ॲडव्होकेट जब्बार खानजी, डॉक्टर जगताप साहेब, डॉक्टर ज्ञानेश्वर नाईकजी, आमचे ज्येष्ठ सहकारी चंदू पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले महानगरपालिकेचे सर्व सन्मान्य नगरसेवक, नगरसेविका भगिनी, माजी महापौर, वेगवेगळ्या स्तरावरती काम करणारे आमचे सर्व नेते, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी, प्रचंड संख्येने या मेळाव्यात उपस्थित असलेल्या माझ्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते, बंधुभगिनी आणि सहकारी मित्रांनो, गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत असताना या गुरुवाराला वंदन करत महाराष्ट्रातली पुरोगामाची विचाराची वाटचाल गेली 50 वर्ष महाराष्ट्राने अनुभवली. अखंडितपणाने महाराष्ट्राचं नेतृत्व करत असतानाच या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता देशभरामध्ये नेण्याचं काम ज्या नेतृत्वाने केलं ते आदरणीय पवार साहेबांच्या चरणी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं मी विनम्रपणाचं वंदन त्या ठिकाणी करतो. असा दिवस नाही साहेब, हा गुरुपौर्णिमेचा दिवस. नवी मुंबईला आजच्या या आमच्या मेळाव्याची तारीख सुद्धा यावी याचा अर्थ नियतीच्या मनामध्ये सुद्धा हेच आहे की तुमचं आणि तुमच्या या कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आपलं जे काही अतूट असं नातं आहे ते गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्या निमित्ताने पुढे प्रस्थापित व्हावं या हेतूने असा दिवस नियतीच्या मनामध्ये सुद्धा काही वेळेला काहीतरी घटना असतात. महापौर साहेब योगायोग त्या निमित्ताने असतो. आज असाच एक योगायोग तुम्ही आम्ही सर्वजण या निमित्ताने अनुभवतो. नाहीतरी आज तुम्ही सगळेजण नाईक साहेबांना भेटण्यासाठी गेला असतातच, पण आज अजितदादांच्या उपस्थितीमध्ये भविष्याची वाटचाल करण्याचं एक संकल्प मनामध्ये करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या संबंध महाराष्ट्रामध्ये मजबूत करण्याची प्रक्रिया आपण जे काही सुरू करतो आहोत ते आज गुरुपौर्णिमेचा दिवस साजरा करत असताना मुंबईच्या वेशीवरती आपण सगळेजण एकत्रित जमतो आहोत ही बाब अत्यंत उल्लेखनीय त्या निमित्ताने मानतो. मुंबई महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी, त्या राजधानीकडे जर का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाटचाल करायची असेल तर नवी मुंबईतूनच मुंबईमध्ये जायचं असल्यामुळे त्या वाटचालीच्या प्रवेशद्वारावरतीच भक्कमपणाची विचाराची देवाणघेवाण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी होते आहे. हा खचितच एक चांगला योग माझ्यासारखा कार्यकर्ता त्या निमित्ताने मानतो. खरं तर माझा जन्मदिवस सूर्या, पण आज तुम्ही आपण सर्वांनीच मला मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. एक महाराष्ट्राचे दादा, एक नवी मुंबईचे दादा, दोन दादांच्या मध्ये मी एक छोटा कार्यकर्ता.
त्याला जन्मदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा मिळणं म्हणजे तुमच्यासारखे सगळे छोटे कार्यक्रम. आगळी असं त्याच्यामुळे मी सुद्धा आज एक त्याचा असा एक भारावून गेलेला आहे. कारण आपल्या सगळ्या शुभेच्छांचा स्वीकार एका बाजूला करत असताना अंतःकरणापासूनच्या भावना या सुनील तटकरे नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याच्या प्रक्रियेला त्या मनापासूनच्या सहभागाच्या भावना आहेत असं आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मानतो. शशिकांतजी गेल्या महिन्यापासून आपण राज्यभरामध्ये दौरे सुरू केले. माझ्या अगोदरच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी भावना व्यक्त करत असताना ही बाब सांगितली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 10 जून 1999 सालामध्ये झाली. उमेदवारी द्यायला पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. देशाच्या त्या कालावधीमध्ये सुरू असलेलं राजकारण धर्माच्या नावावरती वेगवेगळ्या पद्धतीनं निर्माण केली गेलेली एक तर जातीयवादाच्या भिंती धर्मनिरपेक्ष वातावरण या देशाची वाटचाल गौरवपूर्ण पद्धतीने केली पाहिजे. स्वाभिमानाचा विचार दे देशभरामध्ये एक वेगळी संघटना उभी केली गेली पाहिजे. त्याला गांधी नेहरूंच्या विचाराचा वारसा असलाच पाहिजे, पण शाहू फुले आंबेडकरांच्या भक्कम विचाराचा पाया सुद्धा असला पाहिजे. या हेतूने 10 जून 1999 रोजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. सहकारी मित्रांनो, 10 जूनला नुकताच आपण या आपल्या पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला. या वर्धापन दिनाच्या सुद्धा माझ्या आपल्याला समानच मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. हे वर्ष आपण या बळीराजाला समर्पित केलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला हा बळीराजा जो काबाड कष्ट करणारा बळीराजा आहे, त्या बळीराजाला हे वर्ष आपण समर्पित केलं. बघाशी चित्राचा तुम्ही या ठिकाणी कळत उल्लेख केला. या महाराष्ट्राच्या बळीराजाचं जर काही कुठलं मार्केटिंगचं स्थान असेल, माझा महाराष्ट्राचा बळीराजा जो काही काबाड कष्ट करतो त्याचं येणारं शेतीमालाचं उत्पन्न जर काही कुठे येत असेल तर ते नवी मुंबईच्या या संबंध परिसरामध्ये येतं. त्याच्यामुळे हे वर्ष या बळीराजाला आपण समर्पित करत असताना या सगळ्या परिसरामध्ये जो काही कष्ट करणारा माझा माथाडी कामगारांचा वर्ग आहे, जो संघटितपणाने खूप मोठ्या प्रमाणावरती काबाड कष्ट करतो, त्याच्याही साठी सुद्धा या वर्षामध्ये तुम्हाला आणि मला जर का हातभार लावता आला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैचारिक भूमिकेला ते एक पूरक पैसे वातावरण निश्चितपणे होईल याच्यात माझ्या मनामध्ये काही शंका काही कारण खरं आहे की पक्षाची स्थापना झाल्यापासून 15 वर्ष आपण सत्तेवरती राहिले. सत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध विकासाची कामं करण्याच्या संदर्भामध्ये आपण पावलं उचलली. स्वाभाविकपणाने कळत संघटनेकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. एका बाजूला सत्ता आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याची बांधिलकी, आदरणीय पवार साहेबांचं लोकत्व नेतृत्वाचं मार्गदर्शन, अजितदादांसारखं कणखरपणाने राज्य सरकारमध्ये मिळालेलं नेतृत्व, या ठाणे जिल्ह्यामध्ये मिळालेलं गणेश नाईक साहेबांचं नेतृत्व, अशा पद्धतीने महाराष्ट्राची 15 वर्षाची वाटचाल आपण केली. 2014च्या एका लोकसभेच्या निवडणुकीने या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाची समीकरण पूर्णपणाने बदल. सोशल मीडियाचा प्रभावीपणाने वापर करत गुजरात पाट्याचे ढोलच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती बजवत देशभरामध्ये अशा प्रकारचे एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला की आता एकदा सत्ता हातामध्ये द्या असे दिन त्या ठिकाणी येते. देशभरामध्ये त्यावेळेच्या असलेल्या नेतृत्वाची सुद्धा तुलना झाली. एका बाजूला नरेंद्र मोदींचा झुंजावाद आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधींचं नेतृत्व. या संदर्भामध्ये देशभराच्या नागरिकांच्या मनामध्ये सुद्धा एक वेगळ्या भावना निर्माण झाल्या आणि भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी जवळपास पूर्णपणाचं बहुमत मिळालं. 84 सालाच्या नंतर या देशामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये 89ची असेल, 91ची असेल, 96ची असेल, 98ची असेल, 99ची असेल, 2004ची असेल, 2009ची असेल, या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशामध्ये आपण आघाडीचं सरकार पाहिलं. कधी एनडीएचं सरकार पाहिलं, कधी युपीएचं सरकार पाहिलं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण गेले अनेक वर्ष लोकशाही आघाडी सरकारच्या माध्यमातून काम करत आहोत. पण या देशाच्या आघाडीच्या सरकारची अपर्याप्तता जी काय होती ती एका त्यावेळेच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या झंझावाताने मोडून त्या ठिकाणी निघाली आणि भारतीय जनता पक्षाचं किंवा नावारूपाला असलेलं एनडीएचं पण भारतीय जनता पक्षाचं पूर्णपणाचं बहुमत असलेलं सरकार त्या ठिकाणी आलेलं तुम्हाला मला पाहिलं. देशाच्या राजकारणातल्या बदलाची ती एक जी चावल होती. महाराष्ट्रामध्ये सुद्धा दुर्दैवाने बदला त्या कालावधीमध्ये बदल झाला. गेले 2-2.5 वर्ष विरोधी पक्षामध्ये आपण काम करतो आहोत. ही बाब खरी आहे चित्राताई. महाराष्ट्रामध्ये आज आपण फिरत असताना सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य जनता, वेगवेगळे घटक ज्या पद्धतीने दादांकडे अजितदादांच्याकडे येतात प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांना आजही असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार आणि दादा त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहे. हे जसं त्या ठिकाणी खरं आहे
तसं नवी मुंबईमध्ये आल्याच्या नंतर सुद्धा असंच वाटतं की नवी मुंबई सहित महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे अशा प्रकारचे वातावरण तयार होतं. तर मधल्या कालावधीमध्ये ज्यावेळेला सत्तांतर झालं त्या राज्यामध्ये सत्तांतराच्या नंतर पहिली महानगरपालिकेची निवडणूक कुठली असेल तर ती आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक. असं वातावरण होतं त्यावेळेला की राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेवरती आहे, राज्यात शिवसेना त्या ठिकाणी सत्तेवरती बसलेली आहे. आता नवी मुंबईमधली महापालिका चुटकी सक्षी आम्ही ताब्यामध्ये घेऊ अशा वेळच्या भावनेमध्ये त्यावेळेला सत्तामध्ये बसलेली माणसं मजबूत होती. गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये ज्या पद्धतीने गतिमान पद्धतीचा विकास झाला, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची मानसिकता त्या कालावधीमध्ये दाखवली. संजय जीवजी महापालिकेची निर्मिती झाली आणि या महापालिकेचे पहिले महापौर एक तरुण महापौर तुमच्या रूपाने ज्यावेळेला आपण या शहराने अनुभवलं त्या 5 वर्षामध्ये तुम्ही केलेलं उत्तम पैकीचं काम या शहराने निश्चितपणाने अनुभवलं. राज्यात कोणाची सत्ता असेल, देशात कोणाची सत्ता असेल, नवी मुंबईमध्ये मात्र राष्ट्रवादीची आणि गणेश नाईकांची सत्ता राहणार हा विश्वास या नवी मुंबईच्या नागरिकांच्या काळामध्ये अत्यंत भक्त विचाराच्या माध्यमातून प्रस्थापित त्या काळामध्ये राज्याच्या राजकारणाला वेगळी खलाटी देण्याची पहिली सुरुवात नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून हे काय एका दिवसात घडलं नाही. शहरामधला वैसा वर्चस्व प्रस्थापित करत असेल तर या शहरामध्ये बहुभाषिक नागरिक राहतात. देशाच्या कानाकोपऱ्यात येणारे सर्व धर्मीय नागरिक या ठिकाणी राहतात. या ठिकाणी मूळ असलेले परंपरागत असलेले नागरिक सुद्धा राहतात जे इथले भूमिपुत्र आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या परिसरातून येणारा कष्टाळू माणूस सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये राहतो. इतक्या भाषिकांना, इतक्या धर्मीयांना, इतक्या सर्व समाजाच्या घटकांना सोबत घेऊन काम करणं आणि ते सुद्धा विकासाच्या पथावरती हे शहर त्याच पद्धतीने देणं ही भूमिका घेऊन काम करणं इतकं सोपं राहू शकत नाही. मला आठवतं की संजीवजी तुम्ही ज्याला महापौर होता त्याला मी नगर विकास खात्याचा राज्यमंत्री होतो. त्यावेळेला नवी मुंबईच्या पिण्याच्या पाण्यासाठी 25 वर्ष पुढे कशामध्ये लक्ष ठेवता येईल याची भूमिका तुम्ही मनामध्ये ठेवली. अजितदादांच्याकडे गेलात, आर पाटील साहेबांच्याकडे गेलात आणि माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये एनजीपीचं जे काही मोरगावचं धरण होतं ते विकास घेण्याचं धाडस क वर्ग असलेल्या नगरपालिकेने जर का महाराष्ट्रामध्ये पुढे दाखवलं ते संजीव नाईक तुमच्या नेतृत्वाखालच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या काळामध्ये दादांनी सुद्धा पूर्णपणे मदत तुम्हाला त्या निमित्ताने शहर आता शहरामुळे त्या निमित्ताने बदलला. नाईक साहेब काल आपण कल्याण मुंबईला होतो, दादांच्या समेत आपण गाडीमध्ये फिरत होतो. तसंच आम्ही वेगवेगळ्या शहरामध्ये सुद्धा फिरलो, औरंगाबाद शहरामध्ये फिरलो, जालना शहरामध्ये फिरलो, बीडमध्ये फिरलो, नांदेड शहरामध्ये सुद्धा फिरलो, हिंगोलीला गेलो, परभणीला गेलो. या सगळ्या शहरामध्ये फिरत असताना कोल्हापूर होतं, या सगळ्या शहराच्या मध्ये फिरलो. जे काल तुम्ही कल्याण मुंबईला ऐकलं ते पिंपरी चिंचवड पुन्हा वगळता सगळीकडेच गाडीत आम्ही ऐकत होतो. काय ऐकत होतो? शहरामध्ये फिरत असताना या शहरामध्ये नेमकं काय आहे? काल एबीपी माझाने दाखवलं. काल कल्याण डोंबिवलीच्या परिसरामध्ये जे काय माशांचं साम्राज्य होतं आणि त्या माशांच्या साम्राज्यामुळे नेमकी त्या शहरामध्ये काय हालत झालेली आहे याचं वर्णन ज्यावेळेला दादाने त्या ठिकाणी केलं आणि मग आपण नेवाईका कुठल्या गावामध्ये जात असताना प्रमोद इंदुराला दादा काय बोलत होते ते तुम्ही ऐकत होता. हे केवळ एका शहरामध्ये नव्हतं, गेल्या 20 दिवसातल्या 3 दिवस वगळता प्रत्येक शहरामध्ये आम्ही ऐकत होतो. पण नवी मुंबईमध्ये आल्याच्या नंतर हे आपल्याला ऐकायला नाही मिळालं. याच्याबद्दल सुद्धा तुमच्या नव्या तुम्हाला अनेकांना नेमकं मी काय बोलतो कदाचित कळलं नसेल. इतर शहरामध्ये कचऱ्याची ढीग, दुर्गंधी, बकालपणा आणि त्याच्यामुळे त्या शहरामध्ये असलेल्या कार्यपद्धतीच्या बद्दल दादा कोटिडके त्या ठिकाणी बोलायचे. इथे आल्याच्या नंतर तुमच्या कौतुकाचे शब्द दादांच्या तोंडातून बाहेर पडले. याचा अर्थ या शहरामध्ये दादाला अजितदादांना अभिप्रेत असलेलं काय तुम्ही सुद्धा महापौर असताना सागरजी केलं, संजीवजीने केलं, जे माझे महापौर सहकारी या ठिकाणी बसले काय भगिनी बसल्या त्यांनी दर्शकपणाचं नेतृत्व असलेल्या गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली केलं. त्याच्यामुळे आज या बदललेल्या शहराचा चेहरामोहरा तुम्ही आम्ही त्या निमित्ताने पाहतो. याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आपल्याला बहुतेवाच्या काळामध्ये काम करणं, एका बाजूला संघटना उभी करणं, पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचवणं, बहुभाषिक केवळ उत्तर भारतीय भाषिक केवळ काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्षाची मक्तेदारी असं नाही, मराठी भाषिक म्हणजे शिवसेनेची मक्तेदारी असं नाही. या शहरामध्ये राहणारा सर्व भाषिक नाईक साहेब तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडला गेला. याचा सुद्धा अभिमानपूर्वक उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करू. त्याचा अर्थ पावलावरती उभा करण्याचा अतिशय प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला. त्या पावलावरती पाऊल ठेवून तुमच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये ज्यावेळेला काम होतं
त्याला आम्हाला सर्वांना त्या गोष्टीचा अभिमान निश्चितपणे वाटतो. पण अभिमान मागत असतानाच एका गोष्टीचं शल्य दुःख आपल्याला सर्वांनाच आहे. 2014च्या निवडणुकीमध्ये एका सर्वस्पर्शी नेतृत्वाला विधानसभेवरती पुन्हा एकदा निवडून देण्यामध्ये आपल्याला दुर्दैवाने अपयश. नाईक साहेब, अपयशाने खचून जाणारे अनेक नेते माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहिले. निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी सर्व कार्यकर्त्यांना बोलत माझा पराजय झाला तरी तुम्ही हरू नका, हिंमत हरू नका, पुन्हा उमेदवारी सांगणारा तुमच्यासारखा विराळा नेता सुद्धा आम्ही त्या निमित्ताने आलो. पण माझ्या व्यक्तिगत पराजयापेक्षा या शहराचा असलेला विचार, शाहू फुले आंबेडकरांची विचारशक्ती, आदरणीय पवारसाहेबांचा विचार या शहरामध्ये रुजू करण्याच्या दृष्टीकोनातून त्या पराजयाच्या दिवसापासून तुम्ही त्या निमित्ताने कामाला लागलात. आणि म्हणूनच महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना उभे राहिलेले नगरसेवक, नगरसेविका भगिनी, उमेदवार असतील, त्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास होता. भले तर आम्ही नेत्याला निवडून आणण्यामध्ये अपयशी करू शकलो असलो तरी या नेत्यांची शान आणि मान महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही उंचावू शकतो, दुप्पट पद्धतीने उंचावू शकतो. या विश्वासाने सगळेजण आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे गेले. भविष्याची वाटचाल सुद्धा महाराष्ट्राची आपल्याला याच पद्धतीने करायची. आज आपण सर्वजण वेगवेगळे प्रश्न अनुभवतो. महाराष्ट्रामध्ये आज अनेक प्रश्न निर्माण त्या निमित्ताने झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या 2.5-3 वर्षामध्ये भूमिका घेतली. हे वर्ष बळीराजाला समर्पित करत असताना बळीराजांच्या 11 मागण्यांची सतत आपण सरकारला दिली. त्याच्यामध्ये कर्जमाफी हा विषय होता. किमान आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. स्वामीनाथन समितीच्या अहवालाची शिफारसी आम्हाला आणल्या गेल्या पाहिजे. 0% दराने शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंत कर्ज दिले गेले पाहिजे. अशा वेगवेगळ्या मागण्यांची सनद आपण आज सरकारकडे दिली. येत्या वर्षभरामध्ये आपल्याला त्या पद्धतीने काम करायचं. राजाच्या बळीराजाला ताकद आणि शक्ती दिली. नवी मुंबईच्या या संबंध असलेल्या बाजार समितीमध्ये उलाढाल प्रचंड प्रमाणात होईल याच्यात माझ्या मनामध्ये काही शंका वाटत नाही. कष्टकऱ्यांच्या हाताला काम करण्याच्या दुष्कर्म बळीराजाच्या घामाची कदर करण्याची मनोभूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढच्या काळामध्ये अधिक खणखरपणाने घ्यायची आहे. आज आम्ही राजाच्या सत्तेवर बसलेले 2 पक्षांच्या माध्यमातून नेमकं काय विधारक चित्र पाहतो. सत्तांतर झालं महाराष्ट्रामध्ये. 1 महिना शिवसेना विरोधी पक्षाची मध्ये बसली. विरोधी पक्ष नेते या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे 1 महिनाभर विरोधी पक्ष नेते होते. उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळेला मराठवाड्यामध्ये दौरे केले. शेतकऱ्यांना किमान 50,000 रुपये हेक्टरी मदत मिळाली पाहिजे असं राणा भीमराव जगताप मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये फिरत त्याला उद्धव ठाकरे साहेबांनी त्याला घोषणा केल्या. सत्तेमध्ये आले 50,000 विसरले. 5,000 रुपये सुद्धा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी परत आवाज उठवलेला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मी अनुभवला. सत्तेत आहे, विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा बजवायची. मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये मान खाली घालून मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले निर्णय पूर्णपणे ऐकायचे, त्याला संमती दर्शवायची. आणि मंत्रिमंडळाचा निर्णय झाला, मंत्रिमंडळाची बैठक संपल्याच्या नंतर त्या निर्णयाच्या वरती टीकाटिप्पणी करायची अशी दुटोपीपणाची भूमिका आज शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मांडण्याचं चित्र त्या ठिकाणी बघायला मिळतं. एका बाजूला सत्तेचे लाभ घ्यायचे, सत्तेचा उपभोग घ्यायचा, सत्तेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पैकी दडपशाही गुंडगिरी करण्याच्या दृष्टीकोनातून सुद्धा पावलं त्या निमित्ताने उचलायची. आणि त्याचबरोबर विरोधी पक्षामध्ये आम्ही लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी आमच्या पक्षाशिवाय दुसरं कोण दाखवतच नाही अशा पैशाचा आवाज निर्माण करायचा. या दुटप्पीपणाच्या भूमिकेमध्ये आज शिवसेना राज्यामध्ये वावरत असताना तुम्हाला मला पार देते. इथेच खरा लोकशाहीसाठी मोठ्या प्रमाणाची धोका निर्माण होण्याची शक्यता कधी दाखवत. होय, आज आम्ही विरोधी पक्षामध्ये, होय आम्ही आदरणीय पवार साहेबांचे निष्ठावान अभिमानी आहोत, ज्यांनी आज आपल्या आयुष्याची 50 वर्ष पूर्ण केली. 1967 साली बारामती विधानसभा मतदारसंघातून निर्वाचित झालेल्या पवार साहेबांनी 2017 सालापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये पराजय पाहिला. या देशामधलं एकमेव नेतृत्व आहे सलग 50 वर्ष विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा. करुणानिधींनी 50 वर्ष पूर्ण केली, पण त्यांनी तामिळनाडूची विधानसभा पाहिली. तुमचे माझे नेते पवारसाहेब 67 साली आमदार झाले, 72 साली राज्यमंत्री झाले, 75 साली मंत्री झाले, 78 साली मुख्यमंत्री झाले, 80 साली त्यावेळेला लगेच विरोधी पक्ष नेते झाले, 88ला परत मुख्यमंत्री झाले, 91ला मुख्यमंत्री झाले, पुन्हा देशामध्ये गेले, देशाचे संरक्षण मंत्री झाले, पुन्हा या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आले. सत्तांतर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे 95-96 साली विरोधी पक्ष नेते होते, पुन्हा संसदेमध्ये गेले, देशातल्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहिले. 2004 सालाच्या नंतर सत्तांतर झाल्याच्या नंतर पुन्हा एका त्या ठिकाणी कृषी मंत्री राहिले. असा अखंडपणाचा प्रवास करणारे देशमधामध्ये एकच नेतृत्व आहे, ते म्हणजे तुमचे माझे सदास्थान असलेले पवार साहेब.
यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षमपणाने एका बाजूला विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. लोकांचे प्रश्न समजून घेत या सरकारच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवून शिकवून जे काही वेगळं काम केलं जात आहे त्याच्यावरती टीका टिप्पणी करत आहे. आणि आज गोहत्येच्या नावाखाली निरपराध असलेल्या माझे अल्पसंख्याक बांधव असतील, माझ्या मागासवर्गीय समाजातील असतील, यांच्यावरती अन्यायाने अत्याचार होण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आवाज उठवण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी प्रकाशाने घेण्याचा त्या निमित्ताने प्रयत्न करतो. पण मला आठवते की अलिवाला ज्याला पवार साहेब आले, अल्पसंख्याक समाजाला केवळ ज्या अल्पसंख्याक समाजामधला बहुजन वर्ग राष्ट्रप्रेमी आहे त्याच्यावरती सुद्धा त्या नावाखाली ज्याला अन्यायाने अत्याचार करण्याची म्हणून भूमिका घेतली जात होती, त्याला या देशभरामध्ये अल्पसंख्याक समाजासाठी पाठराखण करणारे एकमेव नेते ते पवार साहेब त्यांनी अलिबागच्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बाबतीतला सुतोवाच त्यावेळेला सुद्धा केला असेल याच्या मुलाची तुम्हाला आठवण सुद्धा द्यायला मिळाली असेल. धर्म देण्यापेक्षा विचारधारा आपल्याला भविष्याच्या कालावधीमध्ये अधिक मजबूत करायची. सत्ता येते जात सर्व काळ सत्तेवरती येण्यासाठी आपण आयुष्यभरामध्ये जन्म घेतलेला नाही आहोत. लोकांची बांधिलकी मनामध्ये ठेवत सर्वांकडे पक्षाची उकल करण्याच्या दृष्टीकोनातून आपण काम करण्याची मानसिकता दाखवली. बदल करण्याची ताकद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. ती घेऊनच आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये दिशा करायची. आमच्या दौऱ्याच्या पाठीमागचा हेतू हाच होता. जिल्ह्यामध्ये जाणं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 24 सेल आहेत त्याच्या नियुक्त्या झाल्या की नाही पाहिजे, जिल्ह्याच्या नियुक्त झाल्या असतील तर ते त्याच्यामध्ये येणाऱ्या तालुक्याच्या नियुक्त झाल्या असतील नाही ते पाहणं, त्यांनी त्यांची कार्यकारिणी केली की नाही पाहणं, आणि मग भविष्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये बूथ न्यायाच्या ठिकाणी कमिट्या करण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचललं. एक क्रीडा बेस म्हणून पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उभारणी आपल्याला भविष्याच्या कालावधीमध्ये करायची आहे. आज आपण देशामध्ये पाहतोय की भारतीय जनता पक्षाचं पूर्णपणे बहुमत असलेलं सरकार पाहतो आहोत, पण 84 साली या पक्षाचे केवळ 2 खासदार आले. अटल बिहारी वाजपेयींना सुद्धा पराजय पत्करावा लागला होता. 30 वर्षाच्या लंब्या प्रवासामध्ये त्यांनी सत्तेची वाटचाल केली. तुम्हाला आणि मला तर 2019 साल विधानसभा देऊन ती वाटचाल करायची आहे, पक्ष मजबूत करायचा. सर्व स्तरावरती असलेल्या पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेत ज्याची बांधिलकी पक्षाची आहे, पक्षाच्या विचारसरणीची आहे, ध्येय धोरणाची आहे, त्याला अधिक ताकद देत त्याच्या पाठीवरून शाबासकीचा हात फिरवत, चल मी तुझ्या पाठीमागे आहे हा विश्वासाचा हात त्याच्या पाठीवरून फिरवत जर का तुम्ही या महाराष्ट्रामध्ये संघटना उभी करण्याचा प्रयत्न केला, जेव्हा केव्हा निवडणूक आहे की त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सज्ज असेल याच्यात माझ्या मनामध्ये काही शंका नाही. शशिकांतजी, आपल्या दौऱ्याचे हेतू निवडणुकीच्या साठी नाही आहे. पक्ष मजबूत करणं, विचारधारा मजबूत करणं, सामान्य माणसाचे वेगवेगळ्या स्तरावरचे ज्या त्या जिल्ह्याचे भौगोलिक प्रश्न काय ते समजून घेऊन या सरकारच्या दरबारी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणं. कुणी किती काय जरी बोललं असेल तरी सुद्धा मी आपल्याला सांगतो आहे की नगर विकास खात्याचा राज्यमंत्री होतो संजीवजी, JN1 आणि JN2च्या इमारती बघण्यासाठी तुम्ही मला घेऊन गेला. आदरणीय नाईक साहेब दादांच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली सदर मंत्रिमंडळामध्ये आज ठाण्याच्या कष्टाच्या वतीमध्ये सरकारने निर्णय घेतला असेल. सिडकोच्या जुन्या असलेल्या इमारतीच्या वतीमध्ये पुनर्बांधणी करण्यासाठी पावले उचलायची असतील. मंत्रिमंडळाची 2013-14 अशी एकही बैठक गेली नाही की ज्या ठिकाणी प्रकर्षाने नाईक साहेबांनी प्रश्नविधी मांडला नाही. पण दुर्दैवाने आपल्याला 7 वेळा मिळाली. पण या प्रश्नाची भूमिका तुम्हाला जेवढी समजली तेवढी कोणाला समजली नाही. आज ही सरकारकडनं निर्णय होण्याच्या अगोदर कोणाला तरी कळवलं जातं आणि मग कोणतरी लगेच बाहेर आणि पोस्टर छापतं आणि सांगते की आमचं ते श्रेय आहे. हे श्रेय जर त्या सरकारने आज आता निर्णय घेतला असेल तर या निर्णयाची सगळी पार्श्वभूमी गणेश नाईक साहेब तुम्ही तयार केलेली आहे. हे सुद्धा जबाबदारीने या कार्यक्रमाच्या भूमिका या ठिकाणी सांगितलं. या शहरामध्ये होणाऱ्या भवितव्याच्या बदलाची नोंद योग्य पद्धतीने घेण्यासंदर्भात ज्यावेळेला आपण दर्शन नेतृत्व काम करण्याचा प्रयत्न करतं त्यावेळेला आपल्याला भविष्यामध्ये याच पद्धतीने काम करण्याची आवश्यकता खूप मोठ्या पडतात. काही लोक सांगतात जुलै महिन्यामध्ये म्हणाले भूकंप होणार. आता भूकंप जर काही सांगून येणार असता तर भूकंपामध्ये होणारी नैसर्गिक आर्थिक आपत्ती आपण कदाचित अगोदर रोखू शकतो. पण काही ना सवय असते आणि शिवसेनेचे नेते या बाबतीमध्ये वक्तव्य करण्यामध्ये अधिक खूप मोठे पुढे गेले. ते सांगतात आता जुलै महिन्यामध्ये राजकीय भूकंप होणार आहे. मुख्यमंत्री मग सांगतात मुदतपूर्व निवडणुकीला आम्हाला भाग पाडू नका, नाहीतर मुदतपूर्व निवडणुकीला आम्ही समजतो. कल्याणला जसं सांगितलं मुख्यमंत्र्यांनी, घालून वाघाच्या घशात आहात, जबड्यात आहात, मोजूते जात हीच आमची जात म्हणजे मुख्यमंत्री शिवसेना. त्याला उत्तर दिले रामदास करणार. परत मुख्यमंत्री गेले आणि म्हणाले रामदास भाई तुम्ही बोलता किती, तुमचा पगार आहे. म्हणाले एका ज्येष्ठ सहकार्याचा पगार मुख्यमंत्र्यांनी करणार.
काल परवा मुंबई महापालिकेमध्ये आपण पाहिलं की जीएसटीच्या बाबतीमध्ये जकात कराचा प्रतिपूर्ती किंवा नुकसान भरपाई देण्याचा चेक ज्याला मुंबई महापालिकेमध्ये देण्यात आला त्याला नेमकं काय चित्र पाहिलं. देशाचे पंतप्रधान त्यांच्या एखाद्या भूमिकेबद्दल राजकीय वेगवेगळी भूमिका आमची असेल. देशाचे पंतप्रधान आहे आणि त्यांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने शिवसेनेने त्या ठिकाणी घोषणा ज्या दिल्या चोर अशा पद्धतीचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यासंबंधीची भूमिका घेतली ते कुठल्याही नागरिकाला वैचारिक मतभेद असू शकतील. त्या वैचारिक अधिष्ठानावरती आपण कदाचित वैचारिक लढाई पुढच्या कालावधीमध्ये करू. काहीतरी सहिष्णुता, काहीतरी विचार, काहीतरी संस्कृती त्या निमित्ताने दाखवण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात आहे. सगळं सोडून ज्याला काम करण्याची मानसिकता एखादा राजकीय पक्ष ज्याला दाखवत असेल, ज्या पवार साहेबांनी संस्कृतीच्या माध्यमातून तुम्हाला मला घडवलं, वैचारिक लढाई करायला जरूर शिकवली, पण अशा पद्धतीचे कमरेखालचे वार काढण्यासाठी कधीच आपल्याला शिक्षण त्या निमित्ताने दिलं नाही. भविष्याचा वेध घेत असताना आपल्याला याच विचारसरणीला आपल्याला ताकद आणि शक्ती द्यायची. जेव्हा केव्हा निवडणुका यायच्या असतील तेव्हा येतील. 2019 सालामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका येतील, सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येतील किंवा हे बाकीच्या करतील. त्याप्रमाणे आता गणित 6 महिन्यांनी वर्षभरामध्ये येईल. जेव्हा केव्हा निवडणुका येतील त्यावेळेला अजितदादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीला सज्ज आहे हे सुद्धा यानंतर मी सांगितलं. माझी तुम्हाला प्रचंड जमलेल्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ एकेकाळी संजय नाईकांनी नेतृत्व केलं. दीर्घकाळ बेलापूर मतदारसंघामध्ये ज्यावेळेला या राज्यातला नव्हे तर देशातला सर्वात विधानसभेचा मतदारसंघ मोठा कुठला होता तो बेलापूर मतदार. 3.5 लाख मतदार त्यावेळेला कदाचित त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त असू शकतो. 1 लाख मताने सुद्धा 1 लाख पेक्षा जास्त मताधिक्याने तुम्ही विजय मिळवला. हे मुरा कालवा ठाण्याचा काही भाग मीराबाई. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा भक्कमपणाने पालकमंत्री वृद्धी केलेली आहे. जेव्हा केव्हा निवडणुका येतील त्यावेळेला ठाण्याची लोकसभा असो, बेलापूर आणि ऐरोली एक ठिकाणी संधी आहे. पण आता अशा पद्धतीने विजय मिळवायचा आहे की परत निवडणूक लढवण्याचं धाडस कोण करणार नाही. या ताकदीने आपल्याला निवडणुकीमध्ये नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला अधिक घेण्यात यावं. मुंबई नंतर काही सर्वाधिक आमदार पुढे निवडून जात असतील तर ठाणे जिल्ह्यातून 24 आमदार. स्वाभाविक आहे, पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली तरी सुद्धा तो एकत्रित जिल्हा आपण पूर्वीप्रमाणे मानत आहोत. 24 जिल्ह्याचं नेतृत्व, आमदारांचं नेतृत्व हे भविष्यात संघटनेची जबाबदारी आपल्यावरतीच आहे. आपणच प्रभारी आहे. नवीन मुंबईकरांना माझी विनंती आहे, संजीवजी तुम्ही आहात पण तुम्हाला ठाण्याला जायला पाहिजे. इथे सागर आणि संदीप आहे, कशाला सगळ्यांनी थांबलं पाहिजे. एक नाईक ठाण्याला जाऊ द्या, संजीव नाईक बाकीच्या नायकांना आता ठाणा आणि पालघर बघूया, काम होईल आमचं पण बरं होईल. आता गणेश नाईक साहेबांना आता महापौर किती दिवस तुम्ही आपलं सारखं इथलं रोज सांगत बसता. जाऊ ना तिकडे पालघर पासून, वसई विरार पासून, पलीकडे कल्याण डोंबिवली पासून, वाड्याच्या मोकाडाच्या पासून भिवंडीपर्यंत काय ते फिरले तर त्यांच्या नावाने सुद्धा झंझावात ते तयार करू शकतात. कारण या राज्यात जनता दरबार सुरू करणारा पहिला नेता कोण असेल तर तो गणेश नाईक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सकाळी 7 वाजता राष्ट्रवादीमध्ये भवन मध्ये भेटणारे एकमेव नेते आहेत ते म्हणजे अजितदादा पवार. लोकांच्या समज सुखदुःखासाठी इतक्याच पद्धतीने समरस होऊन ज्या पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न करतो अजूनही लोकांच्या मनामधल्या त्या भावना निश्चितपणे. नेवाळीला आपण गेलो, एकेकाळी नेवाळीला आज भारतीय जनता पक्षाची नेते जी सत्तेवरती आहेत ती त्यावेळेला आंदोलन करत होती आणि काल माता भगिनींचे अश्रू, त्यांच्या भावना ज्या पद्धतीने त्या ठिकाणी नाईक साहेब मानल्या गेल्या त्यांना एवढंच वाटत होतं की अजितदादांनी त्या ठिकाणी यावं. तुम्ही कदाचित यापूर्वी गेला असेल पण आपणही त्या ठिकाणी यावं. त्यांना एवढंच वाटत होतं, परत सुटेल ना सुटेल माहीत नाही. अजितदादा आले, नाईक साहेब आले, आम्हाला मोठा आधार मिळाला. आधार देण्याची भावना जनमानसाच्या मनामध्ये खूप मोठा भाव वाटतो. तो एक आधार भक्कमपणाने कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभा आहे. एवढी ताकद आणि एवढी शक्ती केवळ दिलासा जर काही त्याला मिळाला तर येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला सामोरं जाण्याची हिंमत त्याच्या मनगटामध्ये आणि त्याच्या आत्मविश्वासामध्ये त्याच्या मनामध्ये सुद्धा निश्चितपणाने आहे. ते देण्यासंबंधीचं काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये भक्कमपणाने करायचं. युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, युवती असेल, अल्पसंख्याक सेलचे आमचे पदाधिकारी असतील, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आमच्या भगिनी या ठिकाणी असतील, वेगवेगळे सेलचे सर्व पदाधिकारी असतील, यापूर्वी नियुक्त झाल्यात. पण आता नाईक साहेब आपण काय वयोगट ठरवले. विद्यार्थी संघटनेची नियुक्ती आहे, बालयुक्ती सगळीच वयोगटाची असली पाहिजे. युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाचं वय 28 ते 32 वयोगटाचं असलं पाहिजे. हे आपण एवढ्यासाठीच ठरवलं की नवीन पिढी सोशल मीडियाच्या वापरामधून
एका बाजूला परंपरागत ते मतदार त्यांच्या घरातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, पण सोशल मीडियाचा वापर करत असताना ते भाजपाकडे त्यांनी सुप्रीत आपल्याला कळलं. 17 ते 35 वयोगटातील तरुण मतदार आहेत, जे आज एकंदर मतदारसंख्येच्या निम्म्याच्या आसपास आहेत, त्या सर्व वर्गाला आपल्याकडे आकर्षित करत असेल तर सोशल मीडियाचा सुद्धा प्रभावीपणाने वापर करण्यासंबंधीची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व स्तरावरच्या नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या स्तरावरती घ्यावी एवढी आवर्जून विनंती या निमित्ताने करू. इथे आपण आम्हाला यादी दिली. अपेक्षा असत असेल की आपल्या नेतृत्वाखाली एक शिस्त आहे. दर 2-3 महिन्यांनी या बैठकावरती सुद्धा साहेब आपण या ठिकाणी आहेत. आमच्या महिला अध्यक्ष आहेत, युवकांचे अध्यक्ष आहेत, युवती संघटनेचे अध्यक्ष असतील किंवा वेगवेगळे सेलचे आमचे अध्यक्ष असतील, सर्वजण आपापल्या संघटनेच्या बैठका 2 महिन्यातून एकदा निश्चितपणे घेत असतील. आणि तो बालेक किल्ला आहे, कारण आपण एका ठिकाणी शिस्तीने काम करत राहिलो तर त्याचा प्रसार आणि प्रसार अन्य ठिकाणी सुद्धा त्यानिमित्ताने होऊ शकतो आहे. त्या पद्धतीने काम करण्याची मानसिकता पुढच्या कालावधीमध्ये दाखल झाली एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण या ठिकाणी सांगू इच्छितो. तुम्ही प्रचंड संख्येने या ठिकाणी आला. खरं आहे की आज गुरुपौर्णिमा असताना सुद्धा तुम्ही एवढ्या संख्येने आला, याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि गणेश नाईकांच्या बद्दलचे असलेले प्रेम या भावनेतून आपण या कार्यक्रमाला आला. दादांचे अजितदादांचे विचार ऐकण्यासाठी तुम्ही सगळे रातुरलेले आहात. आधी बोलून मी त्यांच्याकडे आपल्यामध्ये वेळ त्यानिमित्ताने घेऊ इच्छित नाही. भक्कम विचाराचा, पुरोगामी विचाराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये बळकटीने वाटचाल करण्यासाठी आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करण्यामध्ये नवी मुंबई ठाणे जिल्ह्याचं योगदान मोठ्या प्रमाणावरती राहावं अशाच मनापासूनची हार्दिक अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.